या ना काकाजी, बसा ना. नाही आता येतो मग. आता उद्या तुमचं शांत तुमचं इथं चालूच दिसून राहिलं मला काही ना काही. येतो मी थोड्या वेळानं मग शांत झालं म्हणजे. हे पाय मच्छी बुड्डी गेली समोर बोलायला, जसं हिचंच काम आहे पहिले. राहिले पोरं बोलायचे, हेच जाते बोलायला. चुप राही ना मोहिनी, तू तू काहीच बोलतो पण वादवाडवाचं काम. तुम्ही तर काही बोलूच नका माझ्यासोबत. कधी चांगले वागता आणि कधी वाईट वागता. हा, मला चांगले सांगून राहिले आणि आता मला बोलायला नका लावू तुम्ही. काय जाय तिकडे, नाही बोलत. काय झालं शामराव भाऊजी? बोला ना, काय झालं तर. काऊन आज म्हटलं गेले नाही वाटते ड्युटीवर? नाही. आणि पुष्पा पुष्पा असेल ना घरी? सगळं व्यवस्थित आहे ना? काय सांगू वहिनी आता व्यवस्थितच. आता तुम्हाला तर माहीतच झाली गोष्ट काय झाली काय नाही तर. हा, आता मी राहतो बा दिवसभर ड्युटीवर. आता मी ड्युटी करू का लेकरावर लक्ष देऊ का काय करू? घरावर लक्ष देऊ का बायकोवर लक्ष देऊ? तुम्हीच सांगा आता. करू तर काय करू मी एकटा माणूस. आता लेकरं लहान लहान होते तेव्हापासून वहिनी मी म्हटलं लेकराला घरी ठेवलं आणि मी ड्युटीवर गेलो. कोणाच्या भरोशावर ठेवलं? बायकोच्या भरोशावर. आता बायकोच्या भरोशावर म्हणजे तिचे लेकरं होते. आता तिचे लेकरं तुम्ही तिच्या भरोशावर नाही ठेवाल तर मग कोणाच्या भरोशावर ठेवाल? ठेवाच लागल ना. माय होते, मायच्याच भरोशावर राहत असते लेकरं. तेच तर वहिनी. आता तुमचे लेकरं तुमच्या भरोशावर राहिले. हा, तीन तीन बरोबरीचे पोरं झाले तुमचे. पण कांचा कोण नाही कुठं. पोरगी झाली. पोरीचंही तुम्ही लग्न लावून आपल्या घरी चालली गेली बिचारी. हा, ते मस्त आहे सुखी. पण आता माय पहा बरं, पोरगही कसं निघालं आणि पोरगी कशी निघाली. आता तुम्ही तर शेतीवाडीवालेच होते बा. मी तर सर्व्हिसवाला होतो. शेती आहे ना सर्व्हिसही आहे. हा, ते तर आहेच म्हणा. आता कोणाच्या याच्यात कसं कोणाच्या याच्यात कसं असं म्हणा लागल. नाही नाही, असं की काही नाही म्हणा लागत. ते काय झालं आहे, आमच्या इथच्या बहिणं लक्षच नाही दिलंय पहिली गोष्ट लेकरीवर. जसं पटते तसं करा. त्यानं म्हटलं मला इथं जायचं आहे, ठीक आहे जा. पैसा आहे, देते बाप पैसा मागतला तेवढा. मायवर विश्वास करू करू मायनं पुरं पानदान करून टाकलं. काकाजी बसा ना पहिले, बसा ना, मग गोष्टी करा तुम्ही आईसोबत लागन तर. हो हो, बसतो बसतो. भाऊसाहेब कुठे गेले तर? घरी नाही वाटते. भाऊसाहेबाचं काय आहे आता? मग आपलं वावर झालं का राहते त्याला फेरफटका मारणं फिरणं येते त्याला काही टेन्शन नाही आता. बाबाला आम्ही टेन्शन ठेवलंच नाही आता कोणा गोष्टीचं. बाबाला म्हटलं तुम्ही शेती होत असन तर पहा, नसन होत तर घरी बसा. काही गरज आहे नाही तुम्हाला शेती केलीच पाहिजे म्हणून. आम्ही करतो आमच्या परीनं जे होते ते. आता आम्ही आधुनिक शेती करतो. आता बाबाला पाहिजे बाबाच्या मतानं. हा, आता आपण करावं तर करावं काय. हाव ना माय बिन. पहा बरं, तुमच्या इथे टेन्शन नाही आहे बापाले आणि माझ्या घरी सारं टेन्शन मलाच आहे. पोरगं तर पोरगं तिकडे जाऊन बसलं. इथून गेलं तेव्हापासून एक फोन नाही केला त्यानं. अन पोरगी तर पोरगी अशी निघाली आता. राजेश आता काय करू राहिले का तू सांग. तुलाच मदत मागायला आलो मी जराशी. वकील पाहिजे का एखादा? काकाजी, या प्रकरणात वकील काय करून? तुम्ही सांगा. त्याईनं लग्न करून घेतलं. हा, पोलीस स्टेशन मध्ये चालले, सारं केलं ना. आपण आता काय करू शकतो? आपल्याला आता काही नाही, फक्त पाहिलं आहे. काकाजी, ह्या प्रकरणात वकील काही नाही करू शकत. त्यानं लग्न केलं म्हणते ना. मग लग्न जर केलं आहे त्याईनं आपलं कोर्टात जाऊन, तर काहीच नाही करू शकत कोणी आता. कारण ते बालिक आहे ना. बालिक असल्यावर काही नाही करू शकत आपण. कोणा केलं कडे लग्न? कोणाची गोष्ट करून राहिली? अरे राजेश, मला समजलं का त्यानं लग्न नाही केलं. ते आता आजकाल राहून नाही राहिले काय पोरोपुरी सोबत. बस तसं तसं काहीतरी आहे म्हणते. असं मला समजलं ते. आता माझ्या भाषेच्या ऐकून समजलं मला. माझ्या भाषेला मैत्री आहे या गोष्टी. तेव्हा त्यानं सांगितलं. आणि त्याला मी नावही पाहायला लावलं. तो याच्यात आहे ना, पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे ना. तर त्याला त्या याच्यात लिस्टीत नाव पाहायला लावलं. तर नाही आहे म्हणते याच्या लग्नाच्या लिस्टीत. तर मला नाही वाटतं त्यानं लग्न केलं आहे म्हणून. तो असाच म्हणे मला. अरे चांगला पोरगा आले का मस्त, तो म्हणे मला देऊन द्या म्हणे मला म्हणे पोरगी म्हणे. हा, मी करून घेतो म्हणे तुमची पोरगी. चांगली आहे म्हणे. आणि काही बिघडली बी असन काही असन तर सुधरून टाकतो म्हणे मी. मग असं असं तू म्हणे मला. आता काय करू का तू सांग. करू तर काय करू आता? तिची माय म्हणे नाही म्हणे, देऊ नका म्हणे तिच्या आत्याच्या घरी म्हणे. तिची माय लय शायनी आहे. पुष्पाले काय मनाची गरज होती, देऊन दिली असती, काय फरक पडली असती? बरं, चांगली तर आहे तुमची बहीण. बहीण चांगली आहे, घरी चांगलं आहे, सगळं सुखी सदन लोक आहे, सगळं बरोबर आहे. पण मग काय हरकत होती द्याले? बरं, पोरगही पोलीसमध्ये आहे म्हणता. पोरगही काही असं खाली नाही आहे. पोरगं जर असं तेच आहे वहिनी. मम्मीचं म्हणणं होतं का माझ्या पोरीले मारजूड करून बा, असं म्हणणं होतं. आता तेच म्हणजे कसं आहे, त्याला गलत गोष्टी पटत नाही. एक तर तो पोलीसवाला. पोलीसवाल्याची नजर तर माहिती राहते तुम्हाला कशी राहते. तर म्हणजे हर नजरेत ते असं हे शोधत राहते गुन्हेगार, असं समजा तुम्ही. तर आता हिनं जर कोणते गुन्हे केले तो तिला बोलणारच आहे, मारणारच आहे. हा, मी तर म्हणतो ते देऊन दिली असती ना तर पुरली असती जबरदस्ती. हा, म्हणजे आता अशी गेली असती ना लग्न झाल्यावर काही, तर त्यांना ओळख आणली असती तिथून. घेऊन बसली पोरगी घरी. इंजिनियर आहे करून. हा, काय गरज होती? भलेच पैसे कमावून राहिली ती, इंजिनियर होती तर. काय पाहा लागते पापा, बिल्डिंगवर बिल्डिंगच बांधून दिली तिनं तुम्हाला. मी पहिलेच म्हटलं होतं तिले, पोरगं ठीक आहे, पोरीला नको टाकू तिकडे. ऐकते काय ते? माझी पोरगी म्हणते म्हणे का मला शिकायचं आहे तिकडे. तिच्यासोबतच्या पोरी आहे, असं आहे तसं आहे. आणि तिच्यासोबतच्या जेवढे पोरी आहे सगळे ना लव्ह मॅरेज करून घेतले. त्याच्याच तिकडचे पाहिले आणि तिकडेच करून घेतले. बाबा शामराव भाऊ, आता तुम्हाला राग येईन तसं पाहिलं तर. आता मी सरक्या मताची बाई हाव म्हणून म्हणतो. आता तिकडे शिकायला जाते ना ह्या पोरी पोरं, कोणीही म्हणा तुम्ही.
तुम्ही सांगा, आपल्या मायबापाची काहीच लक्ष नसते त्याच्यावर. काय करते ना काय नाही आपल्याला काय माहीत राहते, तुम्ही सांगा. राहते काय? हां. अन ठीक आहे, शिकायला पाठवा तुम्ही, शिक्षण शिकवायला करायले, पण निदान त्याच्यावर लक्षही ठेवा ना. तुमची ऐपत असन तर टाका, नसन तर मग कायले. अरे काही काही मायबाप म्हटलं आपली नसूनही एवढ्याला दूर न एवढं हे टाकते आणि मग लक्षही देत नाही. त्याच्याने हे एवढे मोठे मोठे गुन्हे घडून राहिले आजकाल. मग काकाजी, आता काय वकील पाहिजे म्हणता? मग तुम्हाला नक्की आहे काय का त्याचं लग्न झालंच नाही म्हणून? दिसले काय ते कुठं कोण तुम्हाला? नाही ले का अजून झडकली नाही? मला ते झडकली गिडकली नाही तर पहिले तिच्या 2 कानावर देतो मी, जण झणकूनच देतो. हा, मग पाहिलं जाईन समोरचा समोर काय होते काय नाही. तर तिनं केसही केली ना माझ्यावर, तर जेल भरून देईन मी. पण आता मी चुपचाप बसणार नाही आहे. आता मला ती दिसली तर 2 दिल्याशिवाय तर मी राहणार नाही आहे. शेवटी बाग होय, माझा अधिकार जास्तच आहे म्हटलं. पहिलेच द्यायला पाहिजे होत्या काकाजी, 2 नाही 4 द्यायला पाहिजे होत्या. आता पोरगी बिघडली नसती. तुमची पोरगी लय बिघडली आहे. एक सोडते दुसरा पकडते, दुसरा सोडते तिसरा पकडते. मोहिनी, जाणं घरात जाणं. काऊन काऊन जाईन मी घरात? मी इथंच उभी राहतो. माय बिन मोहिनी, तुला अक्कल नाही का व कोणी आलं घरी का काही असं समोर येऊन उभी राहून जातं? हा, आता पाय बरं बाकीच्या नाही आहे, ही सवय चांगली नाही आहे ना. जाणं खोलीत बस, आराम करायचा आहे तुले. तुझे तर हातपाय दुखून राहिले होते आतापर्यंत, आता बसले काय? दुखूनच राहिले, बसले कायले? जाणं मग खोलीत दुखून राहिलं होतं तुझं. एक काकाजी, मग त्या पोरासोबत गेली ते पोरगं काय करते मग? काय माहित गड्या काय करते ना काय नाही. ट्रॅक्टर चालवते का काय चालवते काही समजून नाही राहिलं मला. कोणी म्हणते बा गावात ते पोरगं ट्रॅक्टर घेऊन ये म्हणते, कोणी म्हणते त्या हे नाही देत काय मजूर काम करते, ते घर बांधायला जाते, ते मिस्त्री 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 काम करते म्हणते. आता काय सांगू मी कोणतं करते आणि काय करते, मी पाहिलंच नाही त्याला तो अजून. नाही मग तर लयच बेकार केलं बा तिनं. मग नाही तर काय, तर तिनं बेकार केलं तर तिलाच भोगण्यास येणार आहे. आपण थोडी बघू लागन तिले. इथून इकडे तिच्या वाईट दिवस आले तर तिच्याच्या नाही स्वतःच्या यानं. राजेशजी, तिनाची गोष्ट आहे काय? तिनं पयाने काय? तू घरात जाय बरं मोहिनी, मग सांगतो मी तुला सगळं. तू जाय सध्या. आता यंदा राजेश एवढे पोरं पाहिले म्हटलं. हा, सगळे पोरं नोकरीवाले होते, सगळे नोकरीवाले होते. हा, बरं शेती होती त्याच्याजवळ, कोणी एकटे होते कोणी दोघं होते, कोणाला एकटी बहीणच होती. हा, सांग अजून काय पाहिजे होत्या पोरीले? पोराने तसंच केलं, पोरीनं तर पोरीने असंच केलं. तिले म्या म्हटलं होतं पोरीले पाठवायच्या पहिले, आता 5 वर्षा पहिले पाठवलं तिनं पोरीले. म्या काय म्हटलं तिले, पुष्पाले कायले पाठवतं व म्हटलं. आता तेव्हा म्या माया पोरीचं लग्न करून टाकलं कनी, तर म्या काय म्हटलं आता बरोबरी जास्त होते या अशा खालोखाल. काही लय लहान नव्हती काय तुमची पोरगी. म्या म्हटलं बाई पुष्पा, आता म्हटलं झालं म्हटलं हिचं शिक्षण, लग्न करून टाक म्हटलं आता हिचं. हां, आता काय करतं, आता कोणते दिवे लावून राहिली म्हटलं. नाही तर ये तर ते म्हणे नाही म्हणे माझ्या पोरीला स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे म्हणे मला. म्हटलं ठीक आहे बापा कर, पण मग तुझ्या हातची तरी ठेव पोरगी. आता आम्ही काय म्हणतो का हात तुम्ही पायावर उभं करू नका म्हणून, स्वतःचं त्यानं स्वतः करू शकले पाहिजे. ठीक आहे ना, पण निदान आता सुखी नाही राहून राहिल्या काय पोरी. आता माझी पोरगी काय दुखी आहे काय सांगा? सगळं बरोबर भेटलं ना घरी. मग मी म्हणतो असं केलं असतं तर काय बिघडलं असतं, पण ऐकत नाही आपल्या मतानं कोणी. अरे 3 वर्षा पहिले माझ्या बहिणीने मागितलं होतं भाषासाठी, देऊन दे म्हणे. आता पोरग चांगला आहे ना, पण नाहीच म्हणे बाई. नाही हे नाही म्हणे, तर पोरगी नाही म्हणे. नाही तुम्हाला सांगतो, पोरगी गिरगी हो म्हणत होती, पण मायनस पहिले नाही म्हटलं. कोण्याही गोष्टीला नाही. लय पोरं आले पाहिले तिले. पहिले सासरी वागे ना, तर लय पोरं आले. आणि मग काय म्हणते, मग ती बिघडून गेली. मग पोरं आले तर हेच नकार दे पोरईले. अरे शामराव भाऊ, नमस्कार हो नमस्कार. लय दिवसाच्या बाद दिसले बा असतं. नमस्कार. काय करावं बा आता, गरजच तशी पडली तर याच लागलं. नाही तर आता चालता बोलता आपण बोलत राहतो बा. कुठं भाजीपाला आणायला गेले होते वाटते? नाही बाजारचा नव्हता पण आज. नाही बाजार गिजार नव्हता, गुजरीतून आणलं ह्या. आता भाजीचं काही आहे नाही म्हणे, सुना म्हणे. तर ठीक आहे म्हटलं, द्या म्हटलं भाजीचं आणून देतो. आता कसं आहे, आता भेटते हिरव्या भाज्या. आता बरसातच्या तर तशाही कमीच भेटते, आणि महागाई बोललं झालं बा भाजीपाला. काही पाहान, टमाटर पाहान तर 60 रुपये 80 रुपये किलोच झाले डायरेक्ट. हो, पाण्याच्या होत नाही ना, म्हणून आता बरसातीत महागच राहते तसे टमाटे म्हणा का कोणताही भाजीपाला म्हणा. हो ना महाग. कारले आणले 40 रुपयाचे अर्धा किलो. हा, सारं महाग आहे भाजीचं. हो, आता महाग असो का स्वस्त असो खाता लागतेच. हा, महाग असलं तरी भाजी खा लागते, स्वस्त झाली तरी भाजी खा लागते. इतकं आहे का तुम्ही कमी जास्त करू शकता जराशी. मग नाही तर काय, तो काय म्हणत होते, हे राजेश सोबत बोलायला आलो होतो, याच्यासोबत काम होतं. आता ह्या कसं याचा ओळख परिचय आहे सारे इकडे, तर म्हटलं आता जरासं ते पोरीच्या संदर्भात. आता पोरीनं तर नाक ठेवलं नाही, आता आपल्यालाच काही ना काही करायला लागन. हो, चालूच राहते साऱ्या जगात, चालूच राहिले खाली. आता काही नवीन नाही वाटत हे. कसं आहे आता भाऊ, आता हे नवीन म्हणजे असं वाटत नाही आपल्या घरात झालं तर आपल्याला बेकार वाटते, दुसऱ्याच्या घरात झालं तर नवीन नाही वाटत. अशासारखी गोष्ट झाली आहे ही आता. हो, असंही म्हणायला हरकत नाही आहे. आता ज्याच्या घरात झालं त्याला दुःख असते, बाहेरच्या काही दुःख राहणार आहे त्या गोष्टीचं. पण आम्हाला वाईट वाटून राहिलं ना, एवढी मोठी लग्नाची पोरगी अचानक चालली गेली, आणि काय म्हणते, मग इकडे बापाच्या जीवाला घोर लावून गेली.
तर माणसाला विचार पडतेच ना. विचार तर पडते, पण मी आता विचार करणं सोडला, बिलकुल सोडला. आता मला कधी नजरेनं दिसली इथे तर मी तिच्यावर दोन धन्न वाजवतो आता. बस. अन याच्यानंतर मला बापही म्हणू नको म्हणून, ना तू माझी पोरगी ना मी तुझा बाप. मला फक्त ती दिसली पाहिजे आता. काय करता आता आपलंच लेकरू चुकलो तर आता आपल्याला सांभाळायला लागते. माझ्या विचारानं आता तुम्ही एक काम करा. काय ऐकत असाल तर पाहावा. एक निदान एक शेजारी नाही ते एक मोठा भाऊ या नात्यानं तरी तुम्ही ऐका मायवालं. अरे राजेश, हे घेऊन जाय बरं घरात जरासं. अन सुनबाईला सांग कारल्याची भाजी कर म्हणा. बाबांनी ते कारलेच आणले काय? पैसे नव्हतं काय गुजरीत? फक्त कारलेच होते आज? काय फक्त कारलेच खायची इच्छा आहे? अरे आपल्या घरी कारले बनतेच कुठं? वर्षातून एखादा डाव कारले तर बनते. आता सुनबाईला करायला लावतो. मोहिनी मस्त करते कारले. मोहिनीच्या हातचे कारले अजिबात कडू होत नाही, मस्त होते. हा फक्त कारलेच गोड होते तिच्या हातचे, ते तर कधी कडूच राहते. काय झालं रे? नाही नाही बाबा, काही नाही झालं. बसा ना भाऊ. हो बसतो. अरे सुमित एखादी खुर्ची आणणार रे बाबू. हा बाबा आणतो. काय नाही इथं बसा ना. इथं बसा, मी खाली बसतो इथं. मग तुला माहित तर आहे, तरी वरतं जाऊन बसतं. आड्यावरच पाहिजे काय बसायला? आड्यावर नाही बसायला पाहिजे, पण आता खालीच होतं हे. दोघांच्या जागा दोन आहे ना, मग आता हे खालीच होतं तर बसून गेली बाबा इथं. घ्या ना तर बसा ना, मी खाली बसतो. आता तुम्ही एक काम करा. आता गेलेली वस्तू वापस येत नाही. वस्तू म्हणा, पोरगी म्हणा, काही म्हणा, त्याच्या मनात तिकडे जायचं असते ते जाते. पण आता माझा विचार असाच करून राहिला का आता तुम्ही त्या पोरीचं लग्न करून द्या. म्हणजे आता भेटली किंवा आणली तर तिला सरळ सांगा बाई आम्ही लग्न करून देतो. हाडाले हळद लावा, एकटीच पोरगी आहे तुम्हाला, कन्यादान घडवा. हा कन्यादान करून टाका पोरीचं आणि लग्न करून द्या. आणि बस जाय म्हणा बाई, आता राह तुझ्या घरी सुखी राह म्हणा. कसे बोलता भाऊ तुम्ही? लग्न करून देऊ मी? लोक मायावर किती थुकत? कोणीच नाही थुकत. आता ह्या जमान्यात कोणीच नाही थुकत. कलियुग होई आहे याच्यात. आता सगळेजण हेच म्हणणार आहे का बरं केलं त्या बापानं. त्याच्यात 4 लोक चांगलं म्हणून 4 लोक वाईट म्हणून. आता तुम्हाला तुमच्या लेकराचं सोच नाही का जगाचं सोच नाही? आता तो विचार तुम्हाला करायला लागून बा. मी तो सरळमताचा माणूस आहे. आता केलं ना लेकरानं असं. आता पहा टाईम पडला तर आपल्या जवळ पैसे नव्हतं पहिले. आपल्या बायकोनं काढले ना दिवस, हे काढतील. पोरगा जर मेहनती असल्या तर काय हरकत आहे, राहू त्याला काले. तिची इच्छा आहे ना गरिबीत राहायची, राहीन ते. तुम्ही तर तिच्यासाठी सुख पाहिणारच होते, पण ते तिच्या नशिबानं काही. तुम्ही माझ्या विचारानं लग्न करून देजा. हा काकाजी, मी बाबा बरोबर बोलून राहिले. आता लोक असेच करून राहिले. जर असं केलंय पुरीनं गलतीनं तर तिचं करून देते मग त्याच्यासोबत लग्न. मग लागन तर तुम्हाला काही देणं घेणं करणं असं नसन करणं नका करू लागन तर. पण माहित आहे काय, आता तिचं करून द्या. हा एकाचे 2 करून द्या ना तुम्ही. आता माझ्या हातात काय राहिलेले काय एकाचे 2 करणं? तिनं तर एकाचे 2 पहिलेच घेतले करून तिच्या हातानं. काकाजी मग तुम्हाला माहित आहे का आता ते कुठं आहे, कुठं राहून राहिली तर? अरे काहीच माहित नाही मला अजून. कांचा कोण नाही माहित. तिच्या माईले माहित असेल तर काय माहित नाही. अशा गोष्टी बाईले माहित राहते. हो. अमय तुम्ही इकडे आहे का हो? मी डब्बा बांधून ठेवला तिकडे. तुम्ही म्हणे ड्युटीवर जातो म्हणे तर. आणि तुम्ही इकडे येऊन बसून गेले. मी वाटच पाहून राहिली. मॅम म्हटलं कुठं गेले? म्हटलं गड्या हे म्हटलं मला माहित नाही, काही नाही म्हटलं. हा इकडे आलो. मनाली जराशी शांती पाहिजे होती तर आलो इकडे. असं चांगलं झालं म्हणा आले तर. काय म्हणते मग भाऊ? आता ऐकलं ना त्या काय म्हणते भाऊ तर. भाऊ म्हणते तिला पहा म्हणते कुठं आहे तर, आणि लग्न करून द्या म्हणते, कन्यादान करून टाका म्हणते, असे म्हणते. तुझा काय विचार चालू आहे? तुला माहित आहे का कुठं आहे तर? तुम्ही पहा बा काय करता तर. मी काय सांगू तुम्हाला? तुम्ही मग तिकून नाही मलाच बोलताय. त्या असं म्हटलं आणि त्या तसं म्हटलं. मग त्याच्यापेक्षा तुम्हीच पहा तुम्हाला काय करायचं आणि काय नाही करायचं आहे तर. सरला बाई तुम्ही सांगा गड्या आता काय करावं काय नाही तर. आता तुम्ही एका पोरीची आई आहे, त्या दृष्टीनंच विचार करून सांग जा का तुम्ही काय केलं असतं बा. पोरीनं असं केलं असतं तर करून दिलं असतं का नाही करून दिलं असतं? काय बाई कसं आहे पुष्पा, एक तर ज्याच्यावर बित्ती कोणी त्यालाच माहीत असते ही गोष्ट. दुसरा अनुभवू नाही शकत. ज्यानं ते महसूस केलं तोच अनुभवू शकते. आता माझी पोरगी गेलीच नाही तर मी काय अनुभव? हा मी हेच म्हणून तुला का करून टाक, नाही करून टाक, नको करू, राहू दे, येऊ नको देऊ त्या पोरीला, जाऊ नको देऊ त्या पोरीले, लग्न नको करू तिचं. मी अशी बोलन. पण आता तू माय होय, तुझ्यासोबत बितली आहे तर तुला अर्ध मन करन. तर मी काय म्हणतो, तुझ्या म्हणजे करते हे म्हणून राहिले बाकीचे, याच्यानुसार वाग आणि करून दे, जाऊ दे. हा असं समज का झालं आपल्या हातानं कन्यादान करून टाक आणि मोकळी होऊन जाय. त्याच्यानंतर तिला सांगतो सप्पा माझ्या घरी येऊही नको म्हणा आता. हा म्हणजे तुमचं दोन्ही काम होऊन जाते. तुझ्या पोरागिराने नाही केला काय फोन? हिनं असं केलं तर त्याला नाही सांगितलं काय काही? काय करता वहिनी सांगून? तुम्ही सांगा. पोराला सांगा चोक्त नाही राहिलं काहीच. पोरगच कोण्या ढंगाचं आहे, पोराने तेच केलं. पोरानं जरी आम्हाला लग्न करायचं सुख दिलं काय? काहीच नाही. त्यानंही त्याच्याच मनानं पोरगी पाहिली, लग्न करून घेतलं. आता पोरीनं तिच्या मनानं पाहून घेतलं. मोहिनीताई तुम्ही का बरं आले बाहेरून आतमध्ये? तुम्ही तर तिथंच होत्या ना उभ्या, गोष्टी ऐकत होत्या त्यांच्या. ते काकाजी आहे ते काहीतरी म्हणत होते ना. हा त्या भाऊजीने हाकललं मला अंदर. म्हणे जाय म्हणे घरात म्हणे, इथं नको उभी राहू म्हणे. हा तू सांग, हे उभे राहते बसते आणि आपल्याला घरात जाय म्हणते. येईल का नाही मला भेव लागते. येईल असं वाटते का काही बोलन काय बाहे, म्हणून ना मला हाकल हुकल करते. हा मी बरं सारख्याचं बोलतो बरं बरी मी. हा तिनं एवढा गुन्हा केला तर तो दिसून नाही राहिला तिचा.
किती बदमाश पोट्टी होती ते, पळून गेली म्हणते कोणासोबत तरी, पुष्पा काकूची पोरगी. हो मला माहित आहे, त्या दिवशी काकू आल्या होत्या त्या ओरडत, म्हणे माझी पोरगी गेली, माझी पोरगी गेली, कोणासोबत तरी गेली म्हणे. आत्याबाईला सांगत होत्या. मी काही लक्ष नाही दिलं. मी म्हटलं जाऊ दे, आपल्याला काय करायचंय. तसं पण ना आता आपण तेच केलंय ना, आपण तरी दुसऱ्याला नाकानं गोष्टी काय करणार आहे. हो काय म्हणजे लय दिवस झाले का हो? नाही खूप दिवस नाही झाले, 5-6 दिवस झाले. तरी पण तुम्ही यायच्या आधीचीच गोष्ट आहे, खूप दिवस नाही झाले. बरं झालं पहिली जाऊ दे तिकडे, होती मोठी साजरीच. हा मी तर पण तो असा भेटला पाहिजे तिले रोज पेणार आणि असं असं काढलं पाहिजे कोणी तिले. लय बदमाश होती बाबा ते. तिने तर माझं घर पूर्ण उद्ध्वस्त करायच्या मागं लागली होती. राजेशजी सोबतच करतो म्हणे लग्न. पण तू सांग विचार परी, आत्ता काय म्हणते महिनाभरातलीच गोष्ट नाहीये, राजेशच्या मागं लागली होती. हा आणि लगेच काय म्हणते दुसरा कधी पकडला होई ना, लय चालू आहे बाई ती. हो ना मोहिनी ताई, पण तिच्या आई वडिलांना किती दुःख होऊन राहिलं हो. बघा ना, आता आपल्याकडे आलं म्हणून आपल्याला माहित आहे दुःख किती होत आहे, काय होत आहे म्हणून. मग नाही तर काय हो, मायबापाचा काय गुन्हा राहते या गोष्टी. मायबाप तर आता सुनसान शिकवून राहिले, हा इकडे तिकडे पाठवून राहिले, तर त्याचा बिचारायचा काही गुन्हा आहे काय? ते तर काय म्हणते त्याला असं वाटते आपले लेकरं शिकले पाहिजे, हा 2 पैसे कमावले पाहिजे, पायावर उभे झाले पाहिजे. पोरीले कसं आहे, पहिलेच तर इज्जत देत नाही. सासू सासऱ्याच्या घरी पैसा कमावला तर तेवढी तरी त्याची इमेज राहील, स्वतःचा खर्च स्वतः करू शकन नाही काय. याच्यासाठी म्हणून मायबाप त्याला पायावर उभं करते. आणि एवढं केल्यावर पोरीनं असं करावं काय बिचारे? हा शोभलं पाहिजे नाही, लाज वाटायला पाहिजे त्याला करत. खरंच पण मोहिनी ताई, मला पण असंच वाटते की मुलींना खरोखर लाज वाटायला पाहिजे, असं नाही करायला पाहिजे. एकदमच आई वडील विश्वास करतात तर विश्वास नाही तोडायला पाहिजे त्यांचा. मग नाही तर काय बाई, मायबापाची कदर येते. मायबापाचं तोंड पाहू ना चिमून जाते, एवढंसं होऊन जाते म्हटलं ह्या लेकराच्या पायी. लेकराला शरम नाही वाटत जराशी? हा त्याला भलं चांगलं वाटते, ते 3 दिवसाचं पोट्ट येते त्याच्यासोबत उठू उठू पळते. मग नेट पडते का नाही तिकडे, मग आई बाबा आठवते. हा मग माझे आई बाबा चांगले होते. मग कायले चांगले होते, पहिले तर तुला तोच साजरा वाटला. ये ना आता. हो पण मग ते काकाजी कशाला आले, पण सांगायलाच आले का फक्त? नाही ते वकील का काही म्हणते वाटतं बा, तिनं लग्न नाही केलं म्हणते, तशीच राहून राहिली म्हणते. काय हुशार आहे ते, तिला माहित आहे लग्न केलं म्हणजे जिंदगी बऱ्याच्या सोबत गुंतून राहायला लागते. आणि जर लग्न नाही केलं तर काय आपण कधी उठून पळू शकतो अजून. आणि ते काही याच्या घरी राहते काय, ते अजूनही दुसऱ्यासोबत उठून पाहिजे. भाऊजींनी आणलं वाटते भाजीपाला. काय काय आणलं भाऊजी भाजीपाला? काय माहित बा त्याच्यात काय आहे काय नाही, तर तुम्ही पाहा दोघी जणी काय आहे याच्यात. हे बाबानं आणलं भाजीपाला, मी नाही गेलो होतो आणाले. हो छान झालं भाजीपाला आणला. काहीच नव्हतं भाऊजी भाजीला. आता बघते मी कशाची भाजी करायची ते. सांगितलं ना बाबानं कारल्याची भाजी करा म्हणे. मोहिनीच्या हातची कारल्याची भाजी पाहिजे म्हणे बा. मोहिनी तुझ्या हातची कारल्याची भाजी सरून दे बाबाला आता. आज कारल्याचीच भाजी खातो म्हणते काय मामाजी? म्हणे बा असे कारल्याची भाजी म्हणे करायला लावू म्हणे सुनबाईले. अशी म्हणे मोहिनीला करायला लावू म्हणे, तिला चांगली भाजी येते म्हणे, कडून येत नाही तिच्या हातची कारले. ठीक आहे ना, तर ठेवून दे. नाही तर करतो ना मी कारल्याची भाजी. अरे तू कनी वरण भात अन्न लावून दे, पोळ्या करून घे. अन्न मोहिनी कारल्याची भाजी करून घेते. तिच्या हातची भाजी आवडते बाबाले, बाबालाही आवडते, आम्हालाही आवडते. आम्ही सगळंच कारल्याची भाजी खातो. हो का, कंपल्सरी आहे का कारल्याची भाजी खायलाच पाहिजे म्हणून? कारण मला नाही आवडत, मी आजपर्यंत खाल्लीच नाही कारल्याची भाजी. कडू असते ना ते कारलं. अरे कडू असू दे, एकदा तू फक्त मोहिनीच्या हातची भाजी खाऊन पाय. पण मी कधीच खाल्ली नाही भाऊजी, आणि मला ना भीतीच वाटते कारल्याची भाजी खायला. अरे सुनबाई कारल्याची भाजी बनवतो बेटा आज. हो कारण आता कधी खायला भेटणार ना, कधी नाही मग तुमच्या हातची. तर आता कारल्याची भाजी बनवतो आता मस्त. हा ना मामाजी, करतो ना, करतो. आता डिलिव्हरी पर्यंत तुम्ही 2-3 वेळा घेऊन या कारले, करून देतो. आणि मग तिकडे मग 2-3 महिने नाही करून देणार. तसं तर मलाही चालते मग कारले, मग करून देत जाईल मी तुम्हाला कधी कधी. नाही नाही 2-3 डाव नाही, 2-3 महिने तुम्ही एखाद्या डाव जरी खाल्ले ना तरी मन भरते माणसाचं. आज करून घ्या मग झालं. 2-3 महिने कोण खात बसते कारली? रोज रोज खायची वस्तू आहे का ते? एखाद्या डाव कोणती नवीची भाजी चांगली वाटत असते. असं वाटते का नाही आता ते भाजी खाव. आता अजून आपले काटोले निघाल, मग आपण काटोलीची भाजी करू. आपल्याला कसं सिजनेबल भाज्या पाहिजे सगळ्या. ज्या भाज्या आल्या त्या भाज्या आपण खातो. काय झालं बाबा मग गेले काय काकाजी? ते काय म्हणते? नाही काही नाही म्हणत. त्याला सांगितलं आता असं असं कर म्हटलं बा, आणि करून टाक म्हटलं, करून दे म्हटलं. मग त्याच्यानंतर काय म्हटलं ते विचार, ते बोलावायचं आहे नाही बोलावायचं आहे तो तुमचं पर्सनल मॅटर आहे म्हटलं. मग तुमचं घरचं काय करायचं आहे तुम्हाला, नाही बरोबर नाही का बा तूच सांग. त्याच्यानंतर मग येईल चांगली वाटावं पोरगी ती येईन मग बोलवा. मग त्याच्यापेक्षा आपण काय म्हणावं का तुमची पोरगी बोलवू नका तुम्ही, त्याची पोरगी होती. हा कोणी माय बापाचं मन असते लेकरात, लेकरा लेकर टाकून देते काय काय की आपण काय जाऊन म्हणा असं करा तसं करा म्हणून. म्हणून मग काही त्याच्या समोर काही म्हटलं नाही. मोहिनी ताई, काही मदत करू लागू का हो तुमची मी? सांगा ना मला. तुम्ही एकसारखे बसून बसून पण तुम्हाला त्रास होत असेल ना. झालं ना आता कारले कापणं, कारले कापून घेतले. आता याला 7 देतो. तू एक काम कर फक्त परी, मी भाजी 7 देपर्यंत कनी आता मी धुतो पहिले येईल मीठ कीट लावून, आणि मग टाकतो याला कढईत जराशे. आता बाई भाजी तर काही कठीण आहे नाही, पण आता मामाजीला आवडते म्हणते मायाची म्हणून. नाही तर आता सगळे माझी बहीण भाऊ म्हणून एवढी चांगली भाजी करते काय म्हणून मोहिनी, अजिबात कडू होत नाही. पण तेली मी सांगायचं आहे मला का काहीच नाही, कारल्याला मीठ लावून ठेवून द्यायचं, थोडा वेळ धुवून टाकायचे चांगले, थोडेसे वाफून घ्यायचे आणि बस.
त्याला मग मोकळी भाजी करून टाकायची आणि थोडंसं दाण्याचं कूट टाकून द्यायचं त्याच्यात. झाली आपली कारल्याची भाजी. आमच्या सासरे बाले अशीच आवडते बा. हा, मायाची भाजी अशीच आवडते. हो, म्हणूनच म्हटलं मामाजींनी तुम्हीच करा म्हणून. कारण ते आत्याबाईंना पण नाही सांगू शकले की तुम्ही करा की काही म्हणून. त्यांच्या हातची आवडत नसेल का त्यांना? कोणाला माहित बा आवडते का नाही आवडत तर. आता आम्ही आलो तेव्हापासून आत्याबाईने स्वयंपाकच नाही केला कधी. तर काय म्हणा, एक दिवस नाही केला म्हटलं. फक्त नवीन नवीन होती ना मी, आणि तेव्हा मग आपण अलग राहतो का नाही, तेव्हाच म्हटलं खिचडी मिचडी लावून दे तर लावून दे, नाही तर काही करे नाही आत्याबाई. ते पोरं करे म्हटलं बिचारे, त्याला करता नाही येते. पण आत्याबाईने करायला पाहिजे. मी कुकर लावला मोहिनी आता वरण आणि भाताचा. आता कणिक पण मळून ठेवते. बाकी काय करायचं आहे पाय. आता परी मायाकडून काही उठणं बसणं होत नाही बाई जास्त. तू एक काम कर, हे भाजीचा आहे की नाही थैला, याच्यातला भाजीपाला उघड सारा आणि निवड नावड करून आपले ते डब्बे डब्बे आहे की नाही फ्रीजमध्ये, त्याच्यात सगळ्या याच्यात तो एका एका करा ठेवून दे. म्हणजे आपल्याला भाजीपाला टिकते. 5-6 दिवस टिकते एवढा भाजीपाला आपल्याला. भाजीपाला आणला मामाजीनं, तोपर्यंत बाजारचा दिवस येते आपला. हा ते ठीक आहे ठेवून देते मी. परी पाय ना, वैशाली ताई आल्या काय अजूनही? हा, अन पाय ना राजेशजीची घाई. मग मी बोलतो कोणी तर माझं तोंड दिसून पडते. करणाऱ्याचं तोंड नाही दिसत बाई, फक्त बोलणाऱ्याच तोंड दिसते. करीना करणारा चुपचाप बसून जाते आणि बिन करीने मला माहित आहे काय गुन्हेगार होऊन जाते म्हटलं. मोठी गाडी आणली करून राहिले 3 दिवसापासून गाडी आणली. हा, तू सांग आता घरी तूही बाई होती, मी होती, आता बाई होत्या. हा, मग म्हणते तर खरी सगळ्याची बाई म्हणून. मग सगळ्याची बाई तर पूजा तर कोणी करू शकलं असतं. तू बी करू शकली असती. तू तर घरची सूनच आहे. आता बाई तर मेनच आहे घरात. अन मी होती. मग तू सांग मला, एवढे तिघी असून वैशाली ताईचीच कोण वाट पाहिणं चालू आहे? तू सांग आता. म्हणजे आता आता गाडी कोणाची ताईचीच होय ना, असंच समजा लागून कोणी आता. आता आपल्याला चाब्या ताईला मागा लागून, नेऊ का नाही नेऊ विचारा लागून. मग गाडी कोणाची होय? ताईचीच होय ना? हो ना, त्या दिवशी मी म्हटलं यांना, तर हे म्हणाले तू काही बोलू नको म्हणे. मग मी काही नाही बोलली बा. ते आणली म्हणे, आता दादाने आणली म्हणे, आता बघतील म्हणे ते काय करायचं. तर तुला जेव्हा म्हटलं म्हणे की कर, तेव्हाच करायचं म्हणे. मग काही नाही बोलली. मग मी गाडी किती छान आणली पण भाऊजींनी. फक्त यांना साईडला लावायला लावली होती, बस यांनी तेवढीच लावून ठेवली. आणि मी म्हटलं पण यांना, म्हटलं आता आपण म्हटलं शेगावला जाऊ म्हटलं लगेच. हो, शेगावला जायची गोष्ट केली होती बाई, नाही तर केली. मी म्हटलं माझ्याजवळ 2-4 दिवस राहिले म्हटलं, आता 8वा महिना लागाले, तर मला म्हटलं शेगावला घेऊन फिरून येऊन जा म्हटलं. जराशे गजानन महाराजचे दर्शनही होते म्हटलं. तिकडून आल्यावर मग डिलिव्हरी पर्यंत कायले होते व, कुठं जाणं नाही होत, नाही येणं नाही होत. तर त्याच्यासाठी तर पाय ना, आता इथे 2-4 दिवस जर यानं मोडले तर मग कधी जाईन मी सांग बरं. मी वैशाली ताईने जाऊ शकत ना. आता जाऊ शकते तरी 8-15 दिवस वेळ आहे त्याच्याजवळ. त्या 15 दिवस लेटच आहे माझ्यापेक्षा. त्या जाऊ शकते बाई. मग मला राहायला घरी एकटीले घरी. मी जर घरी राहिली ना, मी एकाली जाऊन नाही देत म्हटलं. मला जर नेलं नाही शेगावले तर मी एकाली जाऊन नाही देत घरातल्या. मी सगळेले घरीच ठेवतो म्हटलं. कसे जाता तुम्ही तर माहीतच पडते म्हणा. हा, म्हणजे मी घरी राहू. मी इथे एवढ्या आहे ना म्हणून राहिली का आपण जाऊ. मला घेऊन चला 4-5 दिवस टाईम आहे माझ्याजवळ, तर ऐकून नाही राहिली. हा, मग मी कशी ऐकून यायचं? हो ना, एवढी इच्छा आहे बायकोची, तर एखादा माणूस किती पटकन नेलं असतं. आम्ही ना मागच्या वेळेस पप्पाची गाडी होती ना, आता पप्पाकडे राहत होती तेव्हा, तर तेव्हा म्हटलं आम्ही 3-4दा आलो म्हटलं ताई जाऊन. खूपदा गेलो. जेव्हा इच्छा झाली तेव्हा जायचं, सकाळी जायचं आणि संध्याकाळपर्यंत परत यायचं. नाही तर काही तर सकाळी निघालं तर संध्याकाळी येणं होते. पण हे माई राजेशजीच अशी आहे ना बिचारे. हा, आता पाय त्या दिवशी किती मोठी साईड घेतली ताईनं माई. आता जर मी बोलली तर काय म्हणून सगळेजण, नवरा म्हणून उभा राहते हिच्यासाठी आणि बायको तशी करते म्हणून. पण 3 वर्ष झाले बाई लग्नाला, अजून येणं मला शेगावले नेलं. बरं, वैशाली ताई जाऊन आल्या, 2-3 वेळा जाऊन आल्या ते दोघं जण. भाऊजी माहिती आहे फिरून गिरून इकडून तिकडून येते म्हटलं दौऱ्याहून. आणि त्याला एवढी हौस आहे का बायकोला बरोबर नेते म्हटलं, कुठं न्यायचं आहे काय न्यायचं आहे, खाले प्याले नेते. हा, आणि ह्या माणूस तर कुठंच नाही नेत. एवढे दिवस म्हणून राहिली यायले का गुपचूप खायला चालावं. एक डावणी नेऊन राहिली बिचारे. तुम्हाला आवडते का गुच्चू? मग आपल्या गावात ना छान गाडी लागली आहे, चला का संध्याकाळी? चला माझ्यासोबत, आपण जाऊ आणि खाऊन येऊन जाऊ. काय बोलतो, आपली तर गाडी लागली काय? हो ना, जवळच लागली आहे. जास्त दूरही नाही, पायी जाऊ शकतो आपण. गाडीवर जायची गरज नाही आहे. जाऊ आपण आणि मस्त पाणीपुरी खाऊन येऊ. तुम्हाला जेवढी खायची आहे मनसोक्त खाऊन घे जा. माय परी किती चांगली बातमी सांगितली ते आता. खरंच मला एवढं येऊन राहिलं, एक्साइटमेंट असं वाटून राहिलं मला आत्ताच चाललं जाऊ खाले आणि चांगली लई मोठी खाऊनच येऊन जाऊ काय पोट भरून, असंच वाटून राहिलं. खरंच मला आठवण देतो संध्याकाळी. आठवण तर मलाच राहील म्हणा आता, पण खरंच चालतो पण. मग बरं झालं असं तुमच्या कारले कापण्याचं, करा ना भाजी. झालं ना माझं इच्छा आता सगळं. पोळ्याने करत काय? पोळ्या गरमच करते, गरमच पाहिजे म्हणते यांना सगळ्यांना. बस इकडे भाजी शिजते आणि भाजी शिजत आली की पोळ्या करते. आणि त्या पोळ्या झाल्या की तुम्ही नाही, मीच ताट वाढून देते सर्वांना. सर्वजण जेवते आणि पटापट मी इकडे गरम पोळ्या पण बनवते. मी रोज अशीच करते, गरम पोळ्या पाहिजे यांना, तर मी गरमच पोळ्या करत आहे आता. बस इकडे भाजी ठेवते, इकडे पोळ्या करते आणि लगेच नेऊन पण देते त्यांना.
एवढ्या पोळ्या लाट नव्हती मग बी आपण बरोबर एवढे जण जेवायला बसले म्हणजे कमी नाही पडत काय? नाही नाही नाही, कमी पडतच नाही. माझा हात खूपच फास्ट चालते तसा पण. बापरे, पाय बरं पहिले काहीच नाहीये तुले, आणि आता पाय बरं, आता हात नाही धरत बरी तुया कोणी. खरंच पण झाली तू आता कामात ट्रेनच झाली. हो, मी आता शिकली ना, म्हणजे काही काही गोष्टी खूप साऱ्या शिकली आता इथे. आणि आता म्हणजे ती निकी नाही, निकी तिचं बघून बघून शिकली मी. आधी मी कधी लक्षच दिलं नाही यात, म्हणून. नाही तर मला कधीच झालं असतं. आता मी 2-3दा ना जेव्हा इकडे आली तेव्हा ती होती की रश्मी, तर तिलाच तिच्याजवळच करून घेत होती. नाही, निकी नाव आहे तिचं, निकी. अरे हो हो, निकी 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 आहे ना, छान करत होती ती स्वयंपाक. आणि मग काय झालं माहित नाही, 3-4 दिवस झाले आता आहेच नाही. अरे दादा वहिनी आले वाटते. अरे बा लय उशीर लावला मी. आल्या वाटतं वैशालीताई आणि भाऊजी दोघं पण आले वाटते. चला, आता हे आले ना, आता जायला तरी मिळणार आपल्याला फिरायला. चल जाते मी त्यांना बघायला, बोलायला जाते त्यांच्याशी. जा सारेचे सारे मिनिस्टरच आले तिथं जसे काही. हा, भले स्थिर मारले वैशालीताई नाही येऊन. हा, अजय भाई वैशालीताई, मला की नाही वैशालीताईचा राग नाही येत, पण नाही असं केलं ना म्हणून येऊन राहिला. हा, काय मस्त भाऊजीने तिथं ठेवून घेतलं काल आज दिवसभर सारा. हा, आता किती वाजले? 11 वाजले. आता आले म्हटलं, लवकर आले असते जराशे तर 8-9 वाजेपर्यंत येऊन झाले पाहिजे होतं उठल्याबरोबर. नाही, मस्त बसलेस ना, चहा नाश्ता गिश्ता करत चांगले. चल बाबा, मी भाजी करून घेतो आता. बापूजी, मोहिनी कुठे गेली? मोहिनी दिसून राहिली. हाय ना वहिनी, किचन मध्ये आहे, किचन मध्ये. हे कारल्याची भाजी बनवून राहिली. बाबांनी सांगितलं तिला कारल्याची भाजी बनव म्हणे, तुझ्या हातची चांगली होते म्हणे, म्हणून ती भाजी बनवून राहिली आहे तिकडे. असं कारल्याची भाजी आहे मग आज मोहिनीच्या हातची? जमलं बा मग आज. आज तर मजाच आहे मग चांगली. हा, मजाच आहे चांगली. मोहिनी करते ना, तुम्ही खा. तिले परीले ह्या भाजीपाला लाव म्हटलं, रस्त्यातच ठेवून दिली बॅग. हाय, कोणी आलं तर लात नाही लागत काय? हा, दिन एखाद्या जण पायानं फेकून, आणि सारं भाजीपाला घरात. एक तर टमाटे आहे त्याच्यात एवढे महागा मोलाचे, किती महाग झाले टमाटर. हा, मामाजी आणते तरी केवढाला भाजीपाला घेऊन येते मामाजी. मामाजीच्या यानं करत एवढं खायला भेटते आम्हाला. नाही तर माणसंही नाही आणायला पाहत आमच्या याची एवढं. कुकर लावून दिला इथं, एक शिट्टी नाही झाली याची अजून, आणि तिकडे चालली गेली. आता याची शिट्टी हो का नाही हो, एखाद्या दिवशी नाही फुटन काही हे कुकर. हा, काय मी त्या परीले शिकली म्हणते मी स्वयंपाक, पण अजूनही पुरं शिकली नाही घरातलं. मोहिनीताई, वैशालीताई आल्या ना? हा, आवाज आला ना मला. आता भाजी गिची टाकतो मग भेटन त्याच्यासोबत. हो हो, नक्की नक्की. मी जाते. हा, आताही शिट्टी जर झाली तर लक्ष द्या थोडं. हा, जाय. असं राहते, तुम्हीच म्हणता मला अजून मोहिनी चांगली वागत जाय, चांगली वागत जाय. आता मी किती चांगली वागू अजून? हा, तुम्हीच सांगा. आता गाडी घेतली, आता कोणी जर पूजा केली असती, मी अशी नाही म्हणत मॅच केली पाहिजे म्हणून. आत्याबाईनं केली असती, परीनं केली असती, काय फरक पडला असता? मग म्हणता कोण तुम्ही का घरातली सगळ्याचीच होई म्हणून? मग जर वैशाली ताईच पाहिजे पूजा करायला, तर मग असं सांगा ना, का वैशाली ताईचीच गाडी होई म्हणून. असं कोण नाही सांगत. मग सगळेजण आपापली गाडी घेते. आता समोर समोर माहित पडते अजून काय होते तर. नाही तर मग बोलायला तर मला रस्ता आहेच. ठीक आहे, मग पहा तुम्ही व्हिडिओ. आणि कारल्याची भाजी आवडत असेल तर या कारल्याची भाजी खासाठी. आणि मोहिनी आवडत असेल तर मोहिनीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि हाईप पण देत जा. आणि रोज व्हिडिओ बघत जा मोहिनीचे. चला भेटू मग आपण आता उद्याच्या व्हिडिओत.